नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आपल्या जर्नी विथ चेतनचं स्वागत आहे. आणि आज आपला एक स्पेशल ब्लॉग आहे. आपला चॅलेंज आहे मराठी वर्सेस हिंदी. खूप अवघड आहे पण कठीण नाही आहे. अवघड आहे पण कठीण नाहीये असं तुला वाटतं, पण माझ्यासाठी खूप अवघड आहे. मग तू काय कुठली लँग्वेज ऍक्सेप्ट करतेस, मराठी की हिंदी? मराठी. हा, पण याची एक अट आहे की सपोज मराठी ऍक्सेप्ट केलं तर प्युअरली मराठी बोलावं लागणार. त्याच्यात एकही आपला नॉर्मल इंग्लिश शब्द वापरू शकत नाही किंवा हिंदीमध्ये पूर्ण मराठी. पूर्ण मराठी. आणि ठीक आहे, प्रयत्न करा. पण तू हिंदी घेणार आहेस पहिलं? नाही, मी मराठी घेणार. नाही, मी मराठी घेणार. मराठी आपल्याला हिंदी, कारण आपण मराठी आहोत. मी मराठी. मम्मी पण मराठी आहे. मग बोल काय घेणार. एक काम करूया, आपण एक छोटस ट्विस्ट ठेवूया. कच्चा पापड आणि पक्का पापड. इथे चुकलास तू. फास्ट म्हणायचं. इथे चुकलास तू. हिंदी ते फास्ट म्हणायचं. तर तो जो जिंकेल तो त्याची लँग्वेज सिलेक्ट करेल. त्याला काय हिंदी म्हणा की मराठी म्हणा. सो स्टार्ट. तू कर. का तू कर? कारण मी सांगितलं ना. असं थोडं असतं. बरं, मी करतो. मी किती वेळा बोलणार त्याच्यावर आहे सगळं. मी काउंट करेन. 1 2 3 स्टार्ट. कच्चा पापड पक्का पापड, 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 कच्चा पापड पक्का. किती वेळा म्हणालो? 5 वेळा बरोबर बोललास. मी 5 वेळा बरोबर बोललो. जर हिने 6 वेळा बोलली तरी हिची लँग्वेज चॉईस करू शकतो. बघूया. टाइम स्टार्ट नाव. 1 2 3 स्टार्ट. कच्चा पापड पक्का पापड, 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 कच्चा पापड पक्का पापड. जिंकले मी 7 वेळा बोलले. सो मी हा चॅलेंज म्हणजे चॅलेंजची सुरुवात आहे. मी मराठी घेणार आहे, तू हिंदी. आता मला आणि पॉइंट काउंट करायचं. किती पॉइंटची ठेव आहे तरी? 20 का 10? 20 पॉइंट. म्हणजे 20 येतील. 20 शब्द चुकले तर मग तो हरला. मग आपण रिव्हर्स करूया. मग मी हिंदी घेणार, मग तू मराठी घे. चालेल, तसं करूया मग. चालेल. मग मी पहिला मराठी जिंकलं तर मी मराठी. ठीक आहे, चालेल. सो तर काय बोलायचंय? असा कुठला तरी आपण टॉपिक घेऊया जेणेकरून त्याच्यावर आपण बोलू शकतो. फॉर एक्झाम्पल आपली युट्यूबची जर्नी. युट्यूबची जर्नी. बरोबर. इकडे तिकडे न जाता आपण डायरेक्ट युट्यूबवर. मी हिंदी, तू मराठी. मग तू स्टार्ट कर हिंदीमध्ये. आणि आम्ही जे चुकेल ते तुम्हाला पॉइंट स्क्रीनवर दिसतीलच. सो त्यावरून तुम्हाला समजेल की नक्की कोण जिंकत आहे. स्टार्ट. तूच कर. मी हिंदी आहे ना. ओके. अजिबात मराठी शब्द घ्यायचा नाही. मला माहितीये नंतर माझी इंग्लिश पण नाही त्यांना त्याच्यामध्ये. इंग्लिश पण नाही. मला माहितीये माझी नंतर वाट लागणार आहे, तरी पण तुझे शब्द सांगतो. स्टार्ट. नमस्कार दोस्तों, अपना जर्नी विथ चेतन चॅनल में, यूट्यूब चॅनल में चॅनल. मग चॅनलला काय म्हणू शकतो त्याच्यात? चॅनल नाही बोलायचं. चॅनलला जर्नी विथ चेतन. जर्नी पण चुकलं नाही. जर्नी विथ कारण आपलं नाव आहे, पण चॅनल ठीक आहे. मग त्याला काय म्हणतात हिंदीमध्ये? मी का सांगू? मलाच नाही माहिती, पण चुकीचं आहे. जर्नी विथ चेतन चॅनल में आपका स्वागत है. आज मैं ओके सो बोललो बस. सेकंड चूक झालेली आहे. पहिली चूक मी केलेली होती जर्नी, नंतर चॅनल. जर्नी नाही, जर्नी आपण चेतन हे आपलं चॅनल घेऊया. चॅनल आणि सो. चल पटापट. चैनल सो मैं आपको बताने जा रहा हूँ अपना जो चैनल. ठीक है, चॅनल आता काय म्हणू शकतो? परत चॅनल आलाय. तो अपना जो ये यूट्यूब चॅनल है. परत चॅनल बोलला तू. चॅनलला तर नाहीच आहे. मग ती एक चुकी एक्सेप्ट केली तरी का नो फटाफट वाढणार.
तो हम जो ये वीडियो डालते हैं वो आपके लिए डालते हैं ताकि व्हिडिओ पण मला वाटतं की हिंदी भरपूर हिंदी. डिफिकल्ट आहे. मराठी आपण बोलू शकतो पण हिंदी भरपूर डिफिकल्ट आहे. मला वाटतं 3 चुका झालेल्या आहेत. 4 झाले होते. 3च चॅनल बोललास आणि 1 शो बोललास 4 चुका झालेल्या आहेत. आणि व्हिडिओ हिंदीमध्ये व्हिडिओला काय म्हणतात? नाही आठवलं पण चुकीचं. कोड्यात टाकते यार. हा चल 5 झालं. 5 चुका झालेल्या आहेत. हा तो हमारा जो ये प्रवास है प्रवास आता मी काय म्हणू आता जर्नी ने बोला तो प्रवास यूट्यूब 6 का तो बहुत ये खास रहा है हमारे लिए. खास हाँ खास हिंदी मध्ये पण बोलतात ही चुकी नाहीये. खास हिंदी मध्ये पण हम आपके लिए खास है. खास काय बोलत उगाच मग काय बोलता सांग? स्पेशल आहे. पण खास नाही बोलत. ही उगाच काय पण चुका त्या खास बीस मला नाही वाटत. खास हिंदी मध्ये पण हा ठीक आहे चल असू शकतं मे बी. माझं हिंदी नाहीये त्यामुळे तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा ठीक आहे, खास ठीक आहे. हा, हिंदी मध्ये काउंट करतात की चल 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 पटापट हा मी हरतोय तिला बघवत नाही. चल आणि हा ये जो अपना प्रवास आहे आणि पण बोललास तर काय मराठीत आता आणि विणी येते ते यार कळत नाही काय करायचं. भरपूर कठीण. तू मध्येच मराठी बोलतोय हा बघ सगळे 20 करून टाकेन इथेच 7 झाले. तो ये हमारा जो आप जिंकलास तो चॅलेंज. ए काय हे परत हिंदी बोलायचं चेतन तुला. मेरे अभी दिमाग में नहीं आ रहा क्या क्या बोलूं हिंदी में अपने. मग आपले व्हिडिओ आपले आणि सबस्क्रायबर आहेत ते हिंदी पण आहेत आणि मराठी पण आहेत. बट त्याच्यात काही तू हिंदीच बोलायचं. तो मुझे लगता है कि आप हमारे जो वीडियो देखते हैं तो व्हिडिओ तर असणारच ना यार. व्हिडिओला तू सांग ना काय म्हणतात. छायाचित्रण मराठीत बोलतात. हिंदीमध्ये छायाचित्रणच म्हणतात. चित्रण समझो ये छायाचित्रण हम लोग डालते हैं यूट्यूब पे और आप इतना हमें साथ देते हो तो हमें बहुत अच्छा लगता है. गाड़ी चालली आपली. हमें बहुत अच्छा लगता है और उससे हमारा जो आत्मविश्वास है वो बहुत बढ़ता है. My God. और जो हमारा ये जो क्या बोलो अभी आपको फटाफट बोल. हर एक शब्द यूज करने में हर एक शब्द माझं लक्षात पण नाही. 10 झाले 10. बहुत कठिन परिश्रम रहा ये हमारा यहाँ तक आने का. जो हमारे जो सब्सक्राइबर है सब्सक्राइबर को मराठी में कुछ हिंदी में मतलब बोल नहीं सकते. हमारे जो सब्सक्राइबर है वो कैसे सब्सक्राइबर 1 पॉइंट कमी व्हायला नको म्हणू शकतो. मग मला पण द्यायचा सबस्क्रायबर शब्द. हाँ चालेल. जो सब्सक्राइबर है सबस्क्रायबर नको बोलूया. चाहने वाले है. हाँ मैं वो आगे बोलने वाला था बट आप बोले. तो सब्सक्राइबर भी सब्सक्राइबर मतलब हमारे जो कुटुंब के सदस्य है. कुटुंब के सदस्य हमारे यूट्यूब फॅमिली कुटुंब फॅमिली 12 झाले का सबस्क्रायबर आणि 8 राहिले आपले फक्त 8. यूट्यूब जो कुटुंब के सदस्य है वो आप है और हमें बहुत अच्छा लगता है जो हम लोग छायाचित्रण यूट्यूब पे डालते हैं तो आप वो समय निकाल के देखते हैं तो बहुत हमें अच्छा लगता है. और उसमें हमारे कुछ क्या बोलते हैं तो विनोदी छायाचित्रण भी रहता है. विनोद जो हम लोग करते हैं वो भी आपको पसंद आते हैं. आप उसके छायाचित्रण के नीचे जो आपके प्यारे प्यारे शब्द लिखते हो
वो हमारे दिल को भाए जाते हैं. बापरे, अं, मी तर मला वाटतं अजून मी एवढं पण नाही बोलणार. एकही चुकी नाही झालेली आहे. 8 पॉइंट आपली बाकी आहेत अजून. वो हमारे दिल को भाए जाते हैं और वो हमें बहुत अच्छा लगता है कि आपका इतना साथ है. परत तेच बोलत आहे, अपना साथ आहे, अपना साथ आहे. तिसऱ्यांदा हे अपना साथ आहे नाही, बोल. नाही, नाही. चेतन अपना साथ तिसऱ्यांदा बोललाय. आत्ता पहिल्यांदा बोललोय मी. आई शपथ, मगाशी 7 वरून झालं ना विषय आपला. 7 वरून बोललोय. ठीक है. जाऊ दे, हा मान्यच करणार नाही. ठीक आहे. तो अपना हमें बहुत साथ है. अच्छा, हाँ अपना साथ है. 8 है, 9 है, 10 है. हम्म. ठीक है. तो हमें बहुत अच्छा लगता है. बोल फटाफट बोल, फटाफट बोल सर. तो अभी क्या बोलूँ मैं, मतलब अभी शुद्ध हिंदी में अपने को बताना है कि अपना जो यूट्यूब का जो प्रवास है, मैं घूम घूम के उधर ही आ रहा हूँ. बट क्या बोलूँ समझ में नहीं आ रहा है. हाँ, उसका जो प्रवास है, और ये जो हंस रही है मेरे बगल में बैठी हुई बगल में, औरत. हाँ ये जो औरत है, हम्म. ये नारी शक्ति, हम्म. ये सब पे पूरी. ये सब सारी शक्ति जो है वो सब पे पूरी भारी है. तो उनके साथ हम जो वीडियो नहीं, उनके साथ एक चुकी डाली वीडियो बोलना. हाँ, उनके साथ जो हम ये छाया चित्रण बनाते हैं तो हमें भी बहुत अच्छा लगता है. और हम हमारा फटाफट बोल रही है. तुला बोलायला काय आहे, हिला इथे प्युअर हिंदी बोलायला शोधून शोधून बोलावं लागतं. माझे पॉइंट नाही संपत आहेत. 13 झालं, 7 बाकी आहेत. लिंक तोडली बघ. तुम्ही कुठे होतो. परत मराठीने मी काही बोलू शकते. तो बहुत कठिन समय रहा ये हमारे लिए यूट्यूब का. तो बोललो नाही. ऍक्च्युली बोललास. तुम्हाला आलं का ऐकायला. मी नाही केलं, ऍक्च्युली शब्द बोललास. 14 झालं. तो ये जो प्रवास है वो बहुत हमारा जुना है. जुना तुमचे साथ है ते. साथ नाही बोललोय मी, थांब ऐकून घे. ये जो बहुत प्रवास है वो हमारा बहुत जुना है. हाँ, जुना है. जुना है, जुना. और जुना पण वापरतात असं हिंदीमध्ये. ठीक आहे सर, बोल. मी मजा घेते आता. बोल ना, माझी हिंदी एक नंतर. ये जो हमारा प्रवास जो है वो बहुत जुना है और बहुत मज़ेदार भी है. उस समय बीच में थोड़ा कुछ ऐसे हमारे साथ प्रसंग हुए थे. प्रसंग पण हिंदीमध्ये बोलतात. प्रसंग हुए थे. तो मी हाच बोलणार, मला माहिती नाही, पण प्रसंग इंग्लिश शब्द काय हे मला माहिती है. तो वो हमको बहुत सिखा के चले गए. उसके बाद जो हमने एक बार ठाया की ठाया म्हणजे ठरवलं, बरोबर ना. कुछ बनना है, अपना नाम कमाना है. तो हमने इस मोड़ पे आना शुरू किया और आपका 7, 8 और 9 और ये सब 10 मिलके हम जो काम कर रहे हैं वो बहुत अच्छा है. इसके लिए मेरी तरफ से भी ये है. धन्यवाद. अभी ये थैंक यू बोलने वाली थी बट मैं आपको धन्यवाद बोलता हूँ इसके लिए. और बहुत हमें अच्छा लगता है. चल चल फटाफट बोल. किती तुका झाल्या. 15. 15 झाल्या. माहिती ना 14 किंवा 15 झाल्या. 15 झाल्या. 15 ठीक आहे, तुला संपवायचं आहे ना. अभी ये बारिश का मौसम है तो हम लोग सोच रहे हैं कि ऐसा कुछ अलग वीडियो बनाए. बारिश व्हिडिओची मगाची चुकी आहे तर व्हिडिओला काय बोलू शकतो आता. छायाचित्र इसकी चुकी करतो. आपको बारिश का भी आवाज आया रहेगा. त्याच्याकडे काय बोलायला काय नाही म्हणून भगवत बसला इकडे. नीट बोल, शिस्तीत बोल, पटापट पटापट. तो हम लोग सोच रहे हैं कि इधर बारिश में थोड़ा बाहर घूमने जाए और
और नया छायाचित्रण डाले हमारे चैनल पे. चॅनलला कोई मराठी शब्द नाही आहे. टीवी पे तर नाही बोलू शकत. हमारे यूट्यूब पे तो बोलू शकतो ना. यूट्यूब पे हमारे यूट्यूब पे हाँ. 3 बाकी था शिस्ती. ये आप जो छायाचित्रण है वो आखिरी तक देखिएगा और हमारे चैनल को लाइक और हमारे चैनल को अंगूठा, ऐसा वाला अंगूठा जो है ऐसा वाला अंगूठा वो दबाइएगा. ऐसा वाला मत दबाइएगा, ऐसा वाला दबाइएगा और अपने दोस्तों के साथ शेयर कीजिएगा. शेयर नहीं, 2-3 राहिले होते. 2 राहिले फक्त. आपके दोस्तों के साथ जरूर दिखाइए. अभी मैं दोस्तों के साथ जरूर दिखाइए. हमारा जो छायाचित्रण है वो आपको दोस्तों को भी दिखाइए ताकि उन लोगों को भी हमारा छायाचित्रण पसंद आए. और हमारा जो प्रवास है वो और अच्छा. जो आप नीचे शब्द लिखते हो इतने प्यारे प्यारे कि आपके छायाचित्रण बहुत अच्छे रहते हैं, हमें बहुत पसंद आते हैं. आप यूट्यूब काय म्हणतात त्याला, यूट्यूब लाईव्हला काय म्हणतात, एक तरी हेल्प कर यार. एवढा तुझ्या मी प्रोफेशनल मला येऊ देत ना, तुला हेल्प करायला मला तरी येऊ देत. यूट्यूब लाईव्ह जो नाही लाईव्हला म्हणजे प्रक्षेपण. हाँ, थेट प्रक्षेपण. थेट प्रक्षेपण जो हे मराठीत म्हणतात थेट प्रक्षेपण. हाँ, तो ठीक है, आप समझ के लीजिएगा, नहीं तो ये मेरी गलती और काउंट करके गलती और पकड़ के जाइए. काउंट करेगी बोललास तू. आज तो मला पटकन हे झालं. एकच बघा शेवटचा. अभी आखिरी गलती है वो मैं जाने नहीं दूंगा. ये मैंने एक बार ठान लिया है. तो आपको क्या लगता है कि आगे जो हम लोग छायाचित्रण डालने वाले हैं वो कौन से निबंध के ऊपर, निबंध म्हणजे सब्जेक्ट, आता काय म्हणू शकतो कुठल्या टॉपिकवर. निबंध काय असतं रे. निबंध म्हणजे एखाद्या गोष्टीवरती लिहिलेलं. मग आता टॉपिकला काय म्हणणार आहे हिंदीमध्ये. कोणते विषय. हाँ, विषय पर. थँक्यू फॉर हेल्प. विषय बोलतात ना हिंदीमध्ये. विषय असेल. कौन से विषय पर आपको अच्छे लगते हैं. मग काय बोलतात त्याला. ठीक आहे, जाऊ दे चल. शेवटची चूक आहे ना म्हणून मी ढकलते पुढे. कोणत्या विषय शेवटची चूक आहे म्हणून ढकललं नाही. मला पण येत नाही म्हणून ढकललं मी. हम लोग बोलेंगे तो बहुत मजे करेंगे हम लोग. और आपका बहुत बहुत धन्यवाद. अभी तक मैंने इतना पकाया. क्या करूँ, हिंदी बोलना पटापट यार. सुचायला तर पाहिजे ना यार. असं नाही, एकच राहिलं. मग त्याच्यानंतर तूच बोलणार ना हिंदी. मी मराठी बोलणार आहे, हिंदी नाही बोलणार आहे. ठीक है. तो बहुत हमें अच्छा लगा आपसे बात करके. और आपको इतना पका के. नहीं, मैंने पकाया तो है बट ये मेरी मजबूरी है अभी, क्योंकि ओह आपको माय पता है गॉड, जब मैं यूट्यूब लाइव आता हूँ तो मैं सबको पकाता हूँ. ऐसा इससे लगता है. बट जब मैं बट आणि अशा प्रकारे हरलेला म्हणजे 20 पॉइंट झाले आपले. तर आता आहे मी मराठी बोलणार आहे. बोलूया चला. आता बघूया ही काय झेंडे रोवते. एवढी उडत होती मगाशी. त्याच्यानंतर क्रॉस होणार. मग मी मराठी बोलणार. मग तू नाही, मग मजा येईल ना. नाहीतर मग ते इक्वली कसं व्हिडिओ एवढा मोठा होईल. बघतील सगळे बघतात आपले व्हिडिओ. तर तू बोलू शकते. हो ना यार, माझी एवढी. मला काय वाटतं हिंदी येतच नाही. हिंदी येतच नाही मला. चालेल, तुझे 20 पॉईंट लगेच होतील. 5 मिनिटाची व्हिडिओ वाढेल फक्त. ठीक आहे. सो सगळ्यांना नमस्कार. जनिवी चेतन मध्ये तुमचं स्वागत आहे.
आणि खरंच धन्यवाद ह्यासाठी की तुम्ही आमचे सगळे छायाचित्रण बघता आणि आमच्या छायाचित्रणाखाली कमेंट्स करताय. कमेंट्स खाली संदेश पाठवताय आणि त्यामुळे आम्हाला खूप उत्साह येतोय, अतिउत्साह येतोय. अतिउत्साह काय येतोय? ओव्हर झालोय ना आपण. ओव्हर हा प्लॅनिंग होता माझा. 2 चुका झाल्या. चेतन, मी तुला उलट फिरवलं नव्हतं. पण तू बोलते ठीक आहे, इट्स ओके. 2च झाल्यात ना. 2च झाल्या. काय बोलत होते मी? हा, तर मी काय बोलत होते? उत्साह, अतिउत्साह. हा, अतिउत्साह आलाय आम्हाला आणि खूप छान वाटतंय की तुम्ही आम्हाला एवढं विश्वासाने आम्हाला साथ देताय. आणि अजून काय बोलू मी? एवढंच आपल्या युट्यूब चॅनल नाही बरंच आहे. सांग मग. आणि सांगते. हो हा काय आहे तुझं काय एवढं? हा, तर मी तेच म्हणेन की आता मी थोडस आपण गेम खेळता मी थोडस खेळ खेळता मी थोडस माझ्या मनाचं पण सांगेन तुम्हाला की जसे आपल्याला जसे म्हणजे चांगले आपले म्हणजे चांगले संदेश देणारी लोक आपल्या युट्यूब कुटुंबात बोलणार होती पण ते तोंडावर आलं नाही. कुटुंबात काय बोलतो शीन किती बोलतोय ना. सो आलेत म्हणजे एक म्हणतात ना की स्तुती आणि निंदा करणारी लोक आमच्या आयुष्यात आली. पण मला एकाने सांगितलं की निंदकाचे घर असावे शेजारी. सो त्याच्यातून प्रामाणिक आहे मी सांगितलं. तर त्याच्यातून मला असं स्वतःला जाणवलं की कसं असतं की काही लोकांना इश्यू असतात की म्हणजे कोणाचं चांगलं होत असेल किंवा कोणाचं चांगलं होत असेल किंवा जा ना यार तू मला अडवतोय. तर आपण त्याला सपोर्ट त्याला साथ न देता त्याचे पाय कसे खाली खेचावे हे तर आम्ही आता ठरवलंय. आणि त्याचप्रमाणे आपलं चॅनल बी आता मॉनिटाईजला काय बोलतात मला खरंच माहिती नाही. ठीक आहे, मॉनिटाईज चालेल, काही शब्द चालतील एक्सेप्ट. सो आपलं चॅनल मॉनिटाईज झालंय फायनली. एक्साइटमेंट मध्ये हिने 7वी चूक केलेली आहे. तर आपलं चॅनल मॉनिटाईज झालंय. तर ते फक्त तुमच्यामुळे. हो, आणि हे फक्त तुमच्यामुळे. आणि काय बोलू यार मला नाही सुचत आहे कारण डोक्यावर थोडस टेन्शन येत आहे. टेन्शन अशी चुकी कारण डोक्यावर असं भार येतंय की मी मध्ये चुकणार पण ते चुक्या तर होतच जात आहेत. आणि आम्हाला खूप आनंद होतोय म्हणजे तुमचे सगळे संदेश वाचताना किंवा संदेश चांगला बरोबर आहे. कारण तुम्ही सगळे आम्हाला जी साथ देताय ते पाहताना आम्हाला बराच आनंद होतो. ती पण सारखी साथ करते असं नाही वाटत तुम्हाला? मगाशी मला बोलते आणि स्वतः 8 झाले. 8 आता हम 8 चुका झाल्या. हम 8 है 8 चुका असे हम 8 है. 8वी मध्ये झाली मग 8 झाल्या बरोबर. 7 झाल्या होता. बघूया 7 नाही घे 8 नको बाबा मला उगाच कोणाचं. हा, तर काय बोलत होते मी? हा, तर आणि मला असं तेच म्हणायचंय की तुम्ही असाच आम्हाला अशी साथ द्या, परत साथ द्याच म्हणते. कारण हे फक्त तुमच्यामुळेच होऊ शकलं. आणि आम्ही जे आज आहोत हे फक्त तुमच्यामुळेच आहोत. आणि एक म्हणतात ना की म्हणजे जी उत्स्फूर्तता असते,
की फक्त तुमच्यामुळेच येते. कारण आता मी काय शब्द वापरणार आहे मी. हा, तर मला माहिती आहे की तुम्ही काही जण खूप पकले असाल आता, पण खरंच आपण बोलतो की मराठी लँग्वेज आपली लँग्वेज, मराठी भाषा आपण ही आपली मातृभाषा आहे, पण आपलं एवढं खूप आयुष्य एवढं अवघड आहे की आपण मराठी भाषेत पण आपण इंग्रजी शब्दांचा वापर करतो, हिंदी शब्दांचा वापर करतोय, आपण ती भेळ बनवतोय सगळी करतोय. सो मिळला नाही सो बोली सो तर करतोय. तर आणि खूप गरजेचं आहे आपली मराठी भाषा येणं. आणि आज मला स्वतःला लाज वाटते की मी कुठे गेली तर मी नेहमी, मला खूप गर्व असतो की मी मराठी आहे, पण आज मला लाज वाटते की मला मराठी भाषा बोलताना पण एवढे इंग्लिश शब्द पण येत आहेत. आणि म्हणजे आता हा चॅलेंज आहे की बोलायचं नाहीये, पण तरी पण हा मला खूप मोठा एक बोलतात ना ताण आलाय की मी काय बोलू, कसं बोलू. तर थोडं अवघड जात आहे. आणि विषय राहिला होता मी तुम्हाला सांगेन की जर युट्यूब मध्ये पुढे काही करायचं असेल, करिअर बोलायचं होतं, तर तुम्ही नक्की करा. आणि क्षेत्र निवडायचं असेल तर नक्की निवडा. ऍक्च्युली सॉरी, ही चुकी मान्य करू की नको? नाही, ऍक्च्युली पण लागली आहे चुकी. नाही, कारण कसं आहे, आम्ही पण या गोष्टी करायच्या आधी खूप विचार करत होतो, कारण लोक काय म्हणतील किंवा काय बोलतील. सो तर लोक ही बोलायसाठीच असतात आणि आम्हाला ही बरीच लोक बोललेली आहेत. पण आज आम्हाला आता कुठेतरी गर्व वाटतंय की आपलं चॅनल मॉनिटाईज झालं, किंवा आपण कुठे आपली ओळख जास्त नाही पण थोडीशी कुठेतरी केली आहे. कारण बाहेर कुठे बरोबर ना, चुकीचं नाही बोलू ना, कारण बाहेर कुठे गेलो की म्हणजे हे शब्द असतात की आम्ही तुमचं युट्यूब चॅनल बोलू शकते. तुमचं आम्ही युट्यूब बघतो, आम्ही हे छायाचित्रण पाहिलंय, बुलका कावळा आपला. त्याची मला खूप आठवण येते सिरियसली. आज मी स्वतः ह्याला काय म्हणतात टीव्हीला, टेलिव्हिजन इंग्लिश मध्ये म्हणतात. टेलिव्हिजन इंग्लिश मध्ये म्हणतात. आकाशवाणी नाही, दूरदर्शन. ठीक आहे. मी आज दुपारी बघत होते तर माझ्या डोळ्यात अचानक पाणी आलं, कारण मला असं वाटलं की आजकाल माणसांना तेवढी माया नाहीये, पण प्राण्यांना बरीच माया आहे. आणि मी ही कमेंट मी हा आपला छायाचित्रणाखालचा म्हणजे एक संदेश वाचला होता की म्हणजे तू बोलू शकतो इंग्लिश मध्ये, त्याने काय कमेंट केली असेल मला आठवते. तर ते हे वाचलं होतं की काहीतरी त्यांनी असं लिहिलं होतं की काहीतरी माणसातला माणूस हरवतोय पण प्राण्यांना त्याची जाणीव आहे, असं काहीतरी त्यांनी कमेंट केली होती. खूप छान कमेंट केली होती. सॉरी संदेश लिहिला होता आणि ते आम्हाला खूप छान वाटलं आणि हे मला खरंच पटलंय. सो माहिती नाही, आम्ही खूप मला आता एकदम खूप छान खूप छान वाटतंय तुम्हाला सांगायला, कारण त्या कावळ्याला भेटायला आम्ही गेलो होतो पालघरला आणि एवढ्या लांब. मला वाटतं सकाळी आम्ही 6:30 निघालो होतो आणि तिकडे 11:15 वाजता आम्ही पोहोचलो होतो आणि एवढा आम्ही प्रवास केला. पण माहिती नाही, आपण 1 तासाच्या प्रवासात मी खूप थकून जाते, पण त्या दिवशी मला अजिबात वाटलं नव्हतं, कारण ते एक म्हणजे खूप छान वाटत होतं की मी कावळ्याला भेटणार आहे आणि आम्ही दोघंही प्राणी प्रेमी आहोत. तर आम्हाला खूप छान वाटलं. आणि आजूबाजूची पण लहान मुलं म्हणतात की अरे दीक्षमावशी कुठे गेली होतीस, किंवा काकी कुठे गेलेलीस, किंवा ताई कुठे गेली होतीस व्हिडिओ काढायला, व्हिडिओ काढायला असं.
तीन राहिले आता, 3. अजून काय सो बोलू? व्हिडिओ काढायला सो. आणि आता आम्ही जाणार आहोत पाईन. या पाईन पण बोलली ती. ओके पाईन. आणि आता आता आम्ही एक राहिले. जाणार आहोत. 2 राहिले, 2. नाही एकच 2 राहिले. नाही, आता असेल दोन. एक नाही, असेल, दोन एक राहिले. असेल. असं होतं ते 2. आणि आता आम्ही जाणार आहोत या रविवारी पालघरला जव्हारी येते. आणि तिथे शाळेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजे गरजू विद्यार्थ्यांना थोडीशी शालेय शिक्षणासाठी हेच चाल सांगते मी. शालेय शिक्षणासाठी थोडीशी मदत केली जाते शिवरुद्र संस्थेकडून. तर त्यासाठी आम्ही आता जाणार आहोत रविवारी. आणि तुम्हाला तेही व्हिडिओमध्ये चालेल चालेल तेही तुम्हाला आम्ही दाखवू. ठीक आहे. हा नक्की तुमच्यापर्यंत दाखवू. आणि आम्ही आणि खूप त्या गोड मुलं निमित्ताने असतात ती. ती मुलं खूप छान असतात, खूप गोड असतात. आम्ही त्यांच्याबरोबर पण थोडासा टाइम आमचा घालवू आणि मजा करू. सॉरी, एक राहिला आता, एक राहिला. आणि त्यानिमित्ताने आम्ही पूर्ण आमचं कुटुंब म्हणजे आमचं हे शिवरुद्र संस्था ही आमची माझे काका, माझे मामा, माझे भाऊ म्हणजे आम्ही सगळे असे रिलेटिव्ह सगळे रिलेटिव्ह आणि मी पण माझं हे पूर्ण करू मी. यस. हा, तर रिलेटिव्ह वगैरे म्हणजे आम्ही सगळे एकत्र येऊन असे आमचा हे आहे, ग्रुप आहे, संस्था आहे. सो आम्ही ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. आणि त्याची तुम्हाला व्हिडिओ येईल. त्याची आम्ही नक्की तुम्हाला व्हिडिओ दाखवू. सो अशा प्रकारे आजचा चॅलेंज आपण इथे फिनिश करत आहोत. मी ठरली असणार, माझं पटापट झाले वाटतं. नाही, मला वाटतं मी जास्ती वेळ घेतला. सो हे तुम्ही आम्हाला मग कमेंट मध्ये जास्ती वेळ नक्की सांगा. घेतला म्हणजे जास्ती वेळ घेतलं नाही, मी कमी वेळ घेतला होता. ते आपले फॅमिली मेंबर्स ठरवतीलच. तुम्ही संदेश करून म्हणजेच कमेंट करून नक्की सांगा की कृपया कोण जिंकलंय, चेतन की मी. यस. आणि आता सो मला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आणि असे मी उद्या सतत मोबाईल घेऊन बघणार आहे की कोणाची कमेंट येते आहे. सो मला खूप आतुरता आहे कारण हरण्याची तर अजिबात सवय नाही आहे. हरलं तरी खूप राग येतो. आणि तुम्ही असे हिंदी मराठी कमेंट करू शकतात, मिक्स पण करू शकतात. गाडी कोपरे में लगाऊ आणि ऑल दॅट. सो आणि नशीब मी म्हणजे सुरुवातीचं चेताने दिलेलं चॅनल नाहीतर मी मला वाटतं 2-3 वाक्यातच माझे 20 शब्द अलगद झाले असते. कारण मला मराठीपेक्षा थोडं पण हिंदी खूप कठीण आहे कारण हिंदी आपण जास्ती बोलत पण नाही. हिंदी खूप अवघड आहे. मी जाते लांबचं नाही, मी भाजीवाल्यांकडेच जाते, तिथे पण माझं म्हणजे असतं कितने को दिया, तो प्लेने भरो. हा, म्हणजे अशी लँग्वेज बरीच असते. सो नशीब माझं की मला मराठी बोलायला मिळालं. सो थँक्यू सो मच. आणि मला वाटतं आता ही बस झाली, मी एवढीच व्हिडिओ करूया आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला वाटत असेल आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये काय चेंजेस करावेत किंवा अजून कुठले चॅलेंज तुम्ही देऊ शकता ते आम्हाला तुम्ही नक्की चॅलेंज कमेंटमध्ये देऊ सांगा. शकता. तर तुम्हाला बघायचे असतील तशा व्हिडिओ तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आम्ही तशा व्हिडिओ बनवू आणि तुमच्या समोर आणू. चला So, तर मग thank you भेटू so आपण much. नेक्स्ट ब्लॉग मध्ये. Bye. बाय बाय.